कोणतंही असू द्या, परमार्थाचा असू द्या नाही तर प्रपंचाचा असू द्या, त्या कामाला यशस्वी पार पाडायचं असेल तर त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, जवळी नाही चित्त काय मांडीले प्रीत. काम करतोय आपण, पण त्या कामामध्ये आपलं चित्तच नाही तर ते काम व्यवस्थित होणार नाही. प्रपंच करताय तुम्ही, त्या प्रपंचामध्ये तुमचं चित्त एकाग्र असणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न उभे राहतात, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तो एकडे, संसार म्हणे तो एकडे. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. बराच वेळेला प्रश्न उभा राहतो, प्रपंच करू का परमार्थ करू. पण दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर चित्ताच्या एकाग्रतेशिवाय पर्याय नाही. प्रपंचात व्यवहारात पुढे जायचं असेल तर चित्त एकाग्र पाहिजे. पूजा पाठ करताय तर त्याच्यात सुद्धा चित्त एकाग्र पाहिजे. बऱ्याच वेळेला हातामध्ये जपाची माळ असते, आपल्या जप तर करतो आपण, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झाला का ग चहा? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग तेवढ्यात तुमचा चहा उतू जावा, तुम्ही लगेच ओरडता आतो, अहो चहा मागता का जप करता? मुकाट्यानं जप करा, रामकृष्ण हरी. मग स्पीड वाढतो जपाचा. तुम्ही जी काही लीला, जी काही कृती, जे काही कर्म करताय तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही एकाग्र असणं फार गरजेचं. एका माणसाला पहाटपासनं पूजा करायची सवय होती. पहाटे 5 वाजल्यापासनं 9 वाजेपर्यंत पूजा करायचा. 2 तास देवांना स्वच्छ करायचा, तिलक केला, सुंदर सजवलं, ठेवलं देवाला देवघरात की तो हातात जपाची माळ घ्यायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग तो माणूस, त्याची पूजा झाली, बसला तो पाटावरती, त्याचं देवघर स्वतंत्र होतं. आता विषय निघाला म्हणून सांगते. देवघरामध्ये प्रामुख्यानं 5 देवता असाव्यात. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी. आपल्या देवघरामध्ये आई जगदंबेचा मुखवटा, मूर्ती, तांदळा, जे काही म्हणाल ते मुखवटा, मूर्ती असावी. आपल्या देवघरामध्ये शंकराचं शिवलिंग असावं, धातूचं. आपल्या देवघरामध्ये विष्णूचं रूप रंगनाथ बाळकृष्ण असावा. आपल्या देवघरामध्ये सूर्याचं गोल चक्र असावं. या 5 देवता आपल्या देवघरामध्ये असल्याच पाहिजेत. दाभाडी ऐकताय ना? झोपल्या का काय? लक्ष द्या. या 5 देवांची मिळून देव पंचायतन होते. या 5 देवा व्यतिरिक्त इतर देवता श्रद्धे अनुसार ठेवा, पण प्रामुख्याने या 5 देवता देवघरात असल्याच पाहिजेत. या 5 देवांपैकी एक जरी देव गैरहजर असेल, पूजा करून फळ मिळेल का नाही की मी सांगू शकत नाही. आपल्या देवघरात या देवता असाव्यात. कुलदेवी, कुलदैवत आपण आपल्या देवघरात ठेवलंच पाहिजे, पण प्रामुख्यानं 5 देव असावीत. या 5 देवांचं नित्य पूजन करावं. लक्ष देऊन ऐका, या 5 देवांना प्रसन्न करून घेणं फार सोपं आहे, काहीच अवघड नाही. गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाप्पाला फक्त मोदक द्या. गणपती बाप्पाला मोदक दिले की बाप्पा खुश. आई जगदंबा आपल्यावर प्रसन्न व्हावी असं वाटत असेल, साडी चुडी शृंगाराचं साहित्य खना नारळानं तिची ओटी भरा, आई जगदंबा प्रसन्न होते.
भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न व्हावेत याच्यासाठी एकच करायचं, महादेवाला लोटाभर पाणी घालायचं. एक तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण केलं की महादेव प्रसन्न होतात. आपल्या संतांचे प्रमाण आहेत. अलीकडे आता पंडित प्रदीप मिश्राजी महाराज यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध झालंय, एक लोटा जल और सब समस्या का हल. एक तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण करा, आपल्या जीवनातल्या बऱ्यापैकी समस्या कमी होऊन जातात. हे पंडितजीनं सांगितलेलं आता आपल्या बुद्धीत बसलंय, पण हे आपल्या संतांनी कितीतरी वर्ष अगोदर सांगून ठेवलंय. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ शंकरा, पूजन केवळ सोपे. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक लोटाभर पाणी महादेवाला अर्पण करा, महादेव प्रसन्न होतात. आणि एक महादेवाला बेलाचं पान वाहिलं तर किती फायदा होतो दाभाडी, कान देऊ नाही का? महादेवाला एक बेलाचं पान वाहा, 3 जन्माची पाप नष्ट होतात. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. महादेवाला एक बेलाचं पान अर्पण करा, किती जन्माची पाप संपली? झोपल्या का काय? मोठ्यानं बोला, तुमचं माझं अंतर जरा जास्त आहे. एक बेल पान वाहिलं 3 जन्माची पाप संपली. कुणीतरी म्हटलं दीदी आम्ही 2 बेलाची पानं वाहतो ना. खूप छान, 2 बेलाची पानं वाहिली तर किती जन्माचं पाप संपलं? 6. फायदाच फायदा आहे. 10 बेलाची पानं वाहिली तर किती जन्माची पाप संपली दाभाडी? 30 जन्माची. बाप रे, एका जन्माचं पाप धुतल्या जातं का नाही माहिती नाही, पण एका बेलाच्या पानाचा फायदा किती आहे? 10 बेलाची पानं वाहिली तर 30 जन्माची पाप संपली. कोणीतरी म्हटलं दीदी आम्ही 100 बेलाची पानं वाहणार. खूप छान, 100 बेलाची पानं वाहिली तर किती जन्माची पाप संपली? 300. बापरे, 1000 बेलाची पानं वाहाल तर 3000 जन्माची पाप नष्ट होतील. किती सोपा मार्ग आहे, फक्त आम्ही बेलाची पानं वाहत नाहीत, एवढीच आमची अडचण आहे. पण आपल्याला सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्यात, याचा अवलंब आपण करावा. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. महादेवाला लोटाभर पाणी घाला, महादेव प्रसन्न होतात. पर उपकार करा, नारायण प्रसन्न होतात. आणि सूर्य भगवंताला फक्त नमस्कार करा, सूर्य प्रसन्न होतात. दृष्टाची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना, सकाळी स्नान केलं की लगे एक काम करायचं, स्नान करून दरवाजात यायचं, सूर्य भगवंताला फक्त नमस्कार करायचा. नारायणाला नमस्कार केला, सूर्यनारायणाला, की नारायण प्रसन्न होतात. या 5 देवता देव पंचायतनमध्ये येतात आणि या 5 देवता देवघरात असाव्यात. मग तो माणूस देवघरात पूजा करत होता, त्याची पूजा झाली आणि हातात जपाची माळ घेतली त्यानं.
जप करायला लागला. त्याचं देवघर स्वतंत्र होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खर तर देवावर किती प्रेम करावं, देवाबद्दल किती श्रद्धा असावी. देवघरात देवमूर्त्या तर सुंदर असाव्याच, त्यांची पूजा सुद्धा फार सुंदर करावी. पण तुमच्या देवघराला पडदा सुद्धा असावा, पडदा. म्हणजे ही खूप आत्मीयता झाली देवांच्या बाबतीत. पडदा राहावा देवाला. का? आल्या आल्या कुणाची नजर आपल्या देवावर पडू नये म्हणून, आणि आपल्या देवमूर्त्यांना कुणाची नजर लागू नये म्हणून. तो माणूस, त्याचं देवघर स्वतंत्र होतं, सुंदर होतं. पूजा झाली त्याची, त्यानं हातात जपाची माळ घेतली, जप त्याचा चालू झाला. मी चित्ताच्या एकाग्रतेबद्दल तुम्हाला सांगणार आहे. त्यानं जप चालू केला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याचा जप चालू होता. तेवढ्याच त्याची बायको देवघराच्या समोर चक्रा मारायला लागली. रामकृष्ण हरी. आणि मग ते तिच्या लक्षात आलं की हे जप करतं, हे काही बोलणार नाही आपल्याला आता. मग तिनं खाकरली. एखाद्या माणसाला संकेतातून जर समजावून सांगायचं असेल, मला तुमच्याकडे काम आहे, बोलता येत नाही, त्यावेळेला मग लोक रामकृष्ण हरी, त्याला खाकरणं खोकरणं म्हणतात. मग तिनं थोडीशी ठसका असा केला, रामकृष्ण हरी. मग तिनं केलं, हा म्हणतो, त्यानं पण रिप्लाय दिला. ती म्हणते, खाकरा खोकराचं बंद करा, मला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं, जप बंद करा आणि माझ्यासोबत बोला. तो म्हटला, तुला कळत नाही का मी जप करतोय, बोल तू, मी ऐकतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हणते, जप बंद करा, अगोदर बोला. तो म्हटला, जप बंद होणार नाही, तू बोलत राहा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हटली, अहो फारच महत्वाचं काम आहे. तो म्हटला, माझे कान चालू आहेत, बोल तू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हणते, अहो खूपच महत्वाचं काम आहे. तो म्हटलं, काय काम आहे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हणते, अहो आपल्या बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. याचा तर स्पीडच वाढला. हा म्हटला, तुला काही कळतं की नाही? अगं मी काय करतोय आणि तू मला बकऱ्याचं सांगते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हणते, जास्तीच तुम्हाला काही बोलत नाही, केवढ्याला विकू तेवढंच सांगा, मग भजन करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तो म्हटला, कुणाच्या कुरडाई, कुणाच्या पापड्या, कुणाचे वडे, गहू, ज्वारी, बाजरी खाऊ घातली, शेजारण्याच्या शिव्या तू खाल्ल्या बकऱ्यासाठी, लहानाची मोठी तू केली, तूच बकरे विक आणि तुलाच पैसे ठेवू, पण माझ्याकडे काही आता येऊ नकोस. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्यानं मोकळी दिली. ती म्हणते, तुम्ही खरं बोलताय ना? तो म्हटलं, हो खरं बोलतोय, जा तू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती उड्या मारतच गेली. पण याचं मनच लागण आता जपामध्ये. हे म्हणतं, कमी पैशाला देते का काय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हिला कोणी फसवतं की काय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. देवा तिला बुद्धी घाल. रामकृष्ण हरी. आता देवाला पण पाठवायला लागला तो, देवा तिला बुद्धी घाल. रामकृष्ण हरी. देवावर पण विश्वास नाही. ज्या पाटावर जपाला बसला होता ना, त्या पाटावर उभा राहिला आणि खिडकीतून बाहेर पाहून ओरडायला लागला, कमी पैशाला देशील बघ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हटली, मुकाट्यानं जप करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बसलं पाटावर, मनच लागना, कमी पैशाला देते का काय? हिला कोणी फसवतं की काय? देवा तू सौदा करायला जा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जप करतं. तेवढ्यामध्ये 4 पायाचा बोका घरात दूध प्यायला आला. बोका फार चतुर होता. बोक्यानं आज पाहिलं, मालकीन बकऱ्याचा सौदा करते, हे जप करायला बसलंय. आता घरात कोणीच नाही, चुलीवरचं दूध तापून थंड झालंय, पातेलं भर दुधाचा मालक मीच आहे. आता बोका एवढा खुश झाला. आज बोक्याला वाटतंय, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनू. एवढा आनंद झाला बोक्याला. पातेल्याभर दूध प्यायला भेटणार, बोक्याला किती आनंद. बोका म्हटला, दूध तर पिणार, पण याला हिनवून पिणार, कारण हे रोज माझ्या पाठीमागे काठी घेऊन लागतं. आज हातात जपाची माळ घेऊन बसलंय, याला सांगून मी दुधाकडे जाणार आहे. बोका त्याच्या जवळ आला आणि शेपटीनं त्याला मारलं पाठीकडून. बोका म्हणतो, म्याव, मी दूध प्यायला चाललोय. आता याला काय करावं कळना, पाटावरनं उठता येईना, बोक्याला फिर म्हणता येईना. तरी जप करता करता म्हटलं, घरात कोणी नाही का? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोका म्हटला, म्याव, कोणीच नाही, मी एकटाच आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोका दुधाच्या पातेल्याजवळ गेला. हे लांबूनच म्हणायला लागलं, फिश फिश. रामकृष्ण हरी,
रामकृष्णारी बोका म्हटलाच फिश फिश कर नाही तर ठिश ठिश कर. आज मी दूध पिल्याशिवाय राहत नाही. हा म्हणतो काय करावं आता सुचत नाही. रामकृष्ण हरी. बोक्यानं पातेल्या दुधाच्या पातेल्यात तोंड घालायला आणि यानं हातातली जपाची माळ. रामकृष्ण हरी. असली जपाची माळ फेकली ऋषी दादा बरोबर टायमिंगला. आणि जशी माळ फेकली तशी बोक्याच्या गळ्यात. बोक्याच्या गळ्यात माळ. नाही कुणाचं टोपण ना बोका असेल तर मला काही माहिती नाही बरं. तर ती अशी माळ गेली बोक्याच्या गळ्यात. बोका धूम पळाला. बोका धूम पळाला. त्याच्या बायकोच्या पायापासून पळत सुटला. बायको म्हटली बाई जपाची माळ तर मालकाच्या हातात होती, बोक्याच्या गळ्यात कशी गेली. दृष्टांत संपला. याच्यातून विचार करा. आपली जपाची माळ बोक्याच्या गळ्यात जात असेल तर त्याचा अर्थ असा आहे त्या जपामध्ये आपलं चित्त नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तरी व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. भजन करताय तुम्ही पण त्यात चित्त नाही, त्यात भाव नाही, प्रेम नाही. प्रेमाविन भजन दाभाडी, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. वाचून काय. तुम्ही जी क्रिया करता त्याच्यामध्ये तुमचं चित्त एकाग्र असावं. परमार्थात तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना तर त्याच्यामध्ये तुमचं अंतकरण, तुमचं चित्त, तुमचं मन, तुमची बुद्धी एकाग्र झाली पाहिजे. कुठे एकाग्र व्हावी बरं? परमार्थात यशस्वी होण्यासाठी. जशा गवळणी भगवान कृष्ण परमात्माशी एकाग्र झाल्या ना तसं आपण एकाग्र व्हावं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गवळणींची अशी अवस्था आहे, अशी अवस्था. कृष्ण भगवान पाहिले की त्यांना काही सुचत नाही. वृंदावनात अशी एक गवळण आहे, तिच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ते देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई. कान्हा की पटरानी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झालीये. 2 अक्षरी तिचं नाव आहे दाभाडी. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा राणी आहे. राधा राणी
दह्याचं घुसळण करते. आता त्यांना दुसऱ्या डेऱ्यामध्ये घुसळण करायचं. रवी काढली आणि दुसऱ्या डेऱ्यात टाकली, पण त्याच्यात दही पाणी टाकायचंच विसरून गेले आणि रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करायला लागले. भरलेल्या डेऱ्यात घुसळण कराल तर घुम 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 आवाज येईल, पण रिकाम्या डेऱ्यात घुसळण कराल तर असा आवाज येईल जणू रेल्वे रुळावरनं निघाले. खडखड 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 आवाज येऊ लागला. आणि मग राधा राणीची सासू ओरडली, ए राधे, अगं लक्ष कुठे आहे तुझं? मग राधा राणीच्या लक्षात आलंय की या डेऱ्यामध्ये दही पाणी आपण टाकायचं विसरलो. राधा, अगं कुठे तुमचं चित्त? राधा राणीनं सांगितलं, हरीला पाहुणी भुलली चित्ता, हरीला पाहुणी भुलली चित्ता, हरीला पाहुणे भुलली चित्ता, हरिला पाहुणी फुलली चिता, मंदिरी घुसळी देणारी ता, मंदिरी घुसळी देणारी ता, वारियाने कुंडल हले, वारियाने कुंडल हले, हले हले हले, डोळे मोडी राधा चाले, चाले डोळे मोडी राधा चाले, चाले डोळे मोडी राधा चाले. हो वारियाने हो कुंडल हरे, हा वारियाने कुंडल हरे, हले हले हले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, चाले चाले चाले, डोळे मोडीत राधा चाले. हरीला पाहुणी भुलली चित्ता, मंदिर घुसळी डेरा रिता. राधा राणी रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करते. ती म्हणते माझं चित्त माझ्याकडे राहिलं नाही. असंच अनेक गोपिकांना होतंय, अनेक गवळणींना. बऱ्याच साऱ्या गवळणी म्हणतात, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, जय हो जय हो. ओ मैं तो जय हो. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, तेरे बिना हो गया मन मेरा बावरा, वाह वाह. सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ओ जोत जला दे, प्रीत लगा दे, जोत जगा दे, प्रीत लगा
मुरली वाले ओ बंसीवाल मुरली वाले ओ बंसीवाल मुरली वाले ओ बंसीवाल। एकदा जोरात टाळी वाजवा, फार सुंदर. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. गवळणी भगवान परमात्माला पाहतात, स्वतःचं देहभान विसरून जातात. त्यांचं चित्त परमेश्वराकडे एकाग्र होतंय. दाभाडी गोकुळातली काय गंमत सांगू तुम्हाला. भगवान परमात्माला पाहावं आणि गोपिकांना घरकामच नाही सुचावं. भगवंताची बासरी कानावर पडली तसं तर देवाच्या बासरीचा पण प्रभाव आहे. ऐकुणी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुणी वेणूचा नाद. भगवंताची बासरी कानावर पडली ना, गोपिकांना काही सुचायचं नाही. एक गवळण स्वयंपाक करत होती, भाकरी बनवत होते. देवाची मधुर बासरी कानावर पडली आणि गवळणीला भाकरीच करायच्या कळना. भाकरीला चुली तर खायला लागल्या आणि चुलीच्या तोंडातून जर वाचवली भाकरी तर ती माणसाला खाण्यायोग्य राहतच नव्हती, फक्त डायरेक्ट कुत्र्याला टाकून द्यावी अशी भाकरी बनायची. काही काही तर अशा भाकरी बनवायच्या जणू गोवऱ्या बनवतात. भाकरी बनवण्याचे 4 नियम आहेत किंवा त्याही पेक्षा जास्त. पहिला नियम, भाकरी गोल बनावी, नाही तर देशाचे नकाशे काढू नये. भारत, पाकिस्तान, आफ्रिका, आता युद्ध कुणाकुणात चाललंय ते सगळे, हा युक्रेन, अमेरिका, नकाशे काढू नये. भाकरी कशी असावी? गोल. आणि भाकरी ही समान बनवल्या जावी, नाही तर काही पोटात जाड करतात आणि काठ बारीक, काहींची काठ मोठी आणि पोट बारीक. अशी भाकरी बनवायची नाही, समान भाकरी बनावीत. काठ त्याची नाजूक पातळ असावीत भाकरीची. भाकरी गोल बनावी, समान बनवावी, चांगली मस्त भाकरी बनवावी. ती भाकरी टाकताना काळजी घ्यावी. आणि मग भाकरी बनवली अशी भाजावी की त्याला भाकरी तर भाजावे पण डाग सुद्धा लागू नये, अशी भाकरी बनावी. चुलीच्या तोंडाला भाकरी लावली की असा टुम टुम ती फुगावी पोळीसारखी. आणि फुगल्यानंतर सगळ्यात शेवटचा नियम, वरचा पापड काढून गटकन तोंडात टाक. हा फार महत्वाचा नियम आहे. तर हे सगळे नियम आणि सगळ्यात त्याच्यातलं त्यात एक महत्वाचा नियम, भाकरी बनवताना अजिबात परातीचा भाकरीचा आवाजच येऊ नये. नंतर काही अशा भाकरी बनवतात साऱ्या गल्लीला कळतं कुणाची सून भाकर करते. सुनांचे पण प्रकार आहेत, काही सांग काम्या, काही कान पाड्या, काही आगाऊ काम्या आणि एक प्रकार हुंदडा. सांग कामी सांगितलं तेवढंच काम करते. सासूना सांगितलं सुनबाई चुलीवर दूध ठेवले लक्ष दे, ती फक्त दुधाला पाहतच राहणार. मांजरीनं तोंड घातलं तर फिर म्हणणार नाही आणि उतू गेलं तर फुंकर घालणार नाही. याला म्हणायचं सांग कामी. कानपाडी ऐकून पण न ऐकल्यासारखी करते. सासूनं सांगितलं सुनबाई आत्ताच इंजेक्शन घेऊन आले, गोळी खायची, जरा 1 कप भर चहा कर. तिने ऐकलेलं असतं पण उगीच कपाटातले कपडे काढते आणि घड्या घालत बसते. सासू बिचारी वैतागून गॅस पेटवते, पातेलं ठेवते, पाणी टाकते, दूध टाकते, चहा बनवते, कपात बशीत ओतून घेते. बशी तोंडाला लावणार, सून पळतच आली. आत्या मला नाही का सांगायचं, मी करून दिला असता चहा, कशाला बरं केला तुम्ही.
आता सासूला माहितीये हिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलंय, पण सासू म्हणते अगं राहू दे, तू पण कपड्याच्या घड्या घालत होती. हो ना, कपड्याच्या घड्या घालून घालून माझे हात गळून गेली. चहा बनवायचाच होता मला. आता केलायच तुम्ही तर अर्धा कप मला द्या. हे कानपाड आगाऊ काम सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त काम करतं. सासऱ्यानं सांगितलं सुनबाई तुझ्या सासूला खोकला लागलाय, औषधाची बॉटल घेऊन ये. तिनं औषधाची बॉटल आणायला मेडिकल मध्ये आली आणि मेडिकल मध्ये गेल्यानंतर तिनं खोकल्याचं औषध तर आणलं, पण त्या औषधासोबत पांढरा कपडा, सुतळी आणि कुंभारवाड्याला जाऊन मडकं पण घेऊन आली. सासऱ्याच्या हातात औषधाची बॉटल दिली. सासरा म्हटला काय माझी हुशार सून आहे, अख्ख्या दाभाडीत माझ्या सुनासारखी सून नाही. सुनबाई म्हटली मामाजी विठ्ठल 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 भोळा सासरा म्हटला माझ्या सुनासारखी सून अख्ख्या दाभाडीत नाही काय, माझी हुशार सून आहे. माझ्या म्हणजे सासूला किती औषध छान घेऊन आली. ती म्हटली मामा पांढरा कपडा घ्या, सुतळी घ्या, पुढची तयारी लगेच करा. ते म्हटले मामा सासरा म्हणतोय सुनबाई औषध ठीक आहे, पण पांढरा कपडा सुतळी कशासाठी? म्हणजे मला वाटलं घरी पोहोचेपर्यंत सासूबाई जर गेल्या परत चक्कर नको मारायला, पुढची तयारी लगेच. याला आगाऊ कामी म्हणतात. चौथा प्रकार फार डेंजर आहे, तो माझ्या गुरुनं शोधून काढलेला आहे. त्याला म्हणतात हुंदडा. हुंदड्याला काहीच कळत नाही. दाभाडी तुम्हाला सांगते, तुम्ही काही कुणाला सांगू नका. हुंदडा एवढा डेंजर आहे, हुंदडा जर भाकरी करायला बसला तर साऱ्या गल्लीत कळतो कोणाची सून भाकरी करते. हुंदडा जर दारात कपडे धुवायला लागला तर एकही माणूस तीर्थ घेतल्याशिवाय जात नाही. हुंदडा रस्त्यानं चालायला लागलो तर टकडक टकडक चप्पलचा आवाज येणार. हुंदडा एवढा डेंजर भाकरी करायला बसला. सासरा भोळा, तिच्या माहेरचा फोन आला. हॅलो, हा सुनबाईचे वडील का, आई का? हा देतो देतो. आला सासरा बिचारा चुलीजवळ. सुनबाई तुझ्या माहेरचा फोन. तटकन उठला हुंदडा. भाकरी करतोय आपण याचं पण भान नाही. तटकन उठला पळत सुटला. पळता पळता समोर भाजीचं पातेलं, दुधाचा तांब्या, तेलाची किटली, लक्षच नाही. पळता पळता दुधाचा तांब्या ठोय, भाजीचं पातेलं ठोय, जोरात थोडं, तेलाची किटली ठोय. हा, पायानंच फुटबॉल सारखं उडवलं. सासऱ्याला तेलानं दुधानं भाजीनं नाहू घातलं. बिचारा सासरा मिशा पुसत म्हटला आता तुम्ही तासभर बोलत बसा, तोपर्यंत भाकरी मी भाजतो. हुंदड्याला काहीच कळत नाही. असा हुंदडा तुमच्या घरी असेल तुम्ही तुमचा सांभाळा. कारण या हुंदड्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये औषध नाही, कोणत्याही केंद्रात या समस्येचं समाधान नाही, कारण तो सगळ्यात मोठी समस्या असतो. मला एवढं सांगायचंय तुम्हाला, हे काही प्रकार असे आहेत. भाकरी बनवण्याचे नियम आहेत. भाकरी जर बनवायला लागला तर त्याचा आवाज नाही गेला पाहिजे. भाकरी करताना आवाज नको यायला. मग ती गवळण भाकरी बनवत होती. कृष्ण परमात्माची बासरी जशी कानावर पडली, अशा भाकरी बनवायला लागली, जणू गौऱ्या थापते. सासू रागावली. ए धांगड, अगं भाकरी करतेस का? गौऱ्या बडवते, चल उठ. काय म्हणतील गल्लीतल्या बाया? जा पाणी आणायला. तिला तेवढंच पाहिजे होतं. निघाली पाणी आणायला. एक आपल्या पतीची चरण सेवा करत होती.
पण पाय दाबता दाबता बासरी कानावर आली की चिमटे काढायला लागले. मालकानं लाथ मारली, चल जा जा पाण्याला. ती गेली. तिला तेवढंच पाहिजे होतं. एक तर आपल्या पतिदेवाला पंचपक्वान्नाचं ताट जेवणासाठी बनवत होती. त्याला खूप भूक लागली होती. तो सारखा म्हणत होता भूक 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 भूक. बासरी जशी कानावर आली तिला ऐकू आलं भूस भूस भूस. तिनं पंचपक्वान्नाचं ताट म्हशी पुढं ठेवलं आणि भुसाचं टोपलं मालका पुढं ठेवलं. कशामुळे झालं? चित्त भगवान परमात्माकडे गेलं. एक तर शृंगार करत होते. शृंगार करता करता तिचा शृंगार बिघडला. तिनं कानातलं झुंबर नाकात घातलं, नाकातली नथ कानात घातली, ओठावरची लाली डोळ्यात, डोळ्याचं काजळ कपाळी लावलं. होठो पे कुंकू. दीवानी 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 ओ राधा कृष्ण दीवानी, ओ राधा दीवानी, राधा कृष्ण दीवानी, राधा प्रेम दीवानी, राधा कृष्ण दीवानी, कृष्ण दीवानी, कृष्ण दीवानी. ओ दीवानी 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 बनी मैं दीवानी बनी. कैसे आऊं रे कन्हैया, होठों पे काजल आंखों में लाली, होठों पे काजल आंखों में लाली, गालों पे बिंदिया, गालों पे बिंदिया, गालों पे बिंदिया लगाते चली, लगाते चली. दीवानी बनी मैं दीवानी बनी. पाँव में चूड़ियां, हाथों में पैजन, पाँव में चूड़ियां, हाथों में पैजन, हाथों में पैजन, पाँव में चूड़ियां, सिर में साड़ी उड़ा के चली. ओ कान्हा वाह वाह. मैं दीवानी बनी रे. जय हो जय हो जय हो. कान्हा दीवानी बनी रे. कान्हा दीवानी 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 ओ राधा प्रेम दीवानी, राधा कृष्ण दीवान, राधा प्रेम दीवानी, दीवानी दीवानी. वाह वाह वाह. भगवान महाराज, ऋषी दादा, दीपक दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. फार सुंदर. आणि साऊंड साठी एकदा जोरात टाळी. फार सुंदर. भगवंताची बासरी कानावर पडली आणि गोपिका शृंगारच त्यांचा बिघडला. कानातलं झुंबर नाकात घातलं, नाकातली नथ कानात घातली, ओठावरची लाली डोळ्यात, डोळ्याचं काजळ ओठावर. असा मेकअप तुम्ही घरात कोणी नसताना एकदा करून पहा. तुम्हीच तुमचा फोटो काढून ठेवा. कुणाला दाखवू नका. तुम्हाला वाटलं तर मला पाठवा. होठों पे कुंकू, नैनों में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, गाय का बछड़ा मैसी को छोड़ा, बैल का दूध निकाल पड़ी. दीवानी 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 बनी, मुरली
वाणी बणी. गवळण देहवाहन विसरून जात होत्या. अशीच एक स्वतःला विसरलेली गवळण जगद्गुरु तुकोबाराय तिला म्हणतात, अगं बाई घरी कधी जाणार आहे? ती म्हणते, महाराज चित्त माझं माझ्याकडे नाही. अभंगाचं पहिलं चरण. हरी रे माझे हरी रे चित्ता, हरी रे माझे हरी रे चित्त विकोद्या. हरिने हरी रे माझे हरी रे चित्ता, हरी रे माझे हरी रे चित्ता. विते बिसर आता कैसी जाबूंगा, आता कैसी जाबूंगा. भार विता विसरला भार. वाह गुरुजी वाह वाह. बारा विता विसरले विसरले बारा.
आवाज तर सुंदर आहेच आहे, गाणं खूप छान आहे, सनई किती छान, आणि शंख तर त्याच्यापेक्षा छान. किती किती गुण दिले भगवंतानं, खूप छान. एकदा टाळी वाजव, फार सुंदर. ऋषी दादा खूप छान, तुमच्यासाठी एकदा टाळी. हरिणे माझे हरिले चित्त, ती गवळण म्हणते माझं चित्त श्री हरिने हरण केले. आता व्यवहार डोक्यामध्ये राहिला नाही, अशा अवस्थेत कशी जाऊ, आता कैसी जाऊ घरा, नोही बरा लौकिक लोक मला नाव ठेवतील, पारखी यासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. तिला लोकनिंदेची थोडीशी भीती वाटते. परमार्थात माणसाची प्रगती व्हायला लागली ना, अगोदर बाहेरची लोक त्रास देतात. बाहेरच्या लोकांचा विचार न करता आपण आपला प्रवास करत राहिलो की मग ते शांत होतात आणि पुन्हा आपल्यालाच येऊन मतदान करतात. ते पुन्हा नंतर पण सुरुवातीला विरोध करतात, नंतर आपलेच होतात, कार्यकर्ते बनतात. मग पुढे आपण आणखी प्रवास करत राहिलो की मग आपले आतले शत्रू आपल्याला त्रास देतात. पण महाराज म्हणतात घाबरायचं काही कारण नाही. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोणी, तू पाहिल्याच श्रीहरीला वारंवार पहा. हा या गवळणीचा भाव. वेळ कमी असल्यामुळे मी थोडस घाईमध्येच आवरून घेतलं. बोलण्याचं मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की भगवान परमात्माच्या स्वरूपाचं दर्शन झालेली गवळण, आणि त्या गवळणीला भगवत दर्शन तर झालंय पण व्यवहार डोक्यातून वजा झालाय. आता तिला थोडीशी जगनिंदेची भीती वाटते, कारण निंदा करणं हा जगाचा स्वभाव आहे. आता एवढा सुंदर सोहळा दाभाडीमध्ये कथेचा झाला, कुणाला कौतुक वाटलं असेल तर कुणाला ॲलर्जी पण झाली असेल, काही सांगता येत नाही. मग नंतर ते येतात, आपल्यामध्येच येऊन मिळत असतात. पण सुरुवातीला चांगलं काम करताना थोडासा त्रास होत असतो. पण शंकर दादा, तुम्ही निस्वार्थपणे हे काम हाताला धरलेलं आहे. चांगल्या कामालाच अडचणी असतात आणि काम करणाऱ्यालाच अडचणी असतात. जे काहीच करत नाही त्याला काहीच ताण नसतो. त्याची करी सेवा, त्याची करी सेवा, त्याची करी सेवा, ती करी सेवा, त्याची करी सेवा, त्याची करी सेवा, त्याची करी सेवा, त्याची खरी सेवा. जाची करी सेवा, जाची करी सेवा, जाची करी सेवा, जाची करी सेवा, जाची करी आपण आपलं चांगलं काम करत राहा. आपण आपल्या कामावर विश्वास ठेवा. चांगलं काम करणारा नाव ठेवणाराची संख्या असतेच, त्याचं चिंतन नाही करायचं. एक उदाहरण सांगते. आता स्वतःहून सेवा करणारी सगळी मंडळी व्यासपीठावरती आहेत. दत्ता भाऊ आहे, हिवाळे भाऊ आहेत, आमचे वाघदादा आहेत, आमचे शंकर दादा आहेत, ही सगळी मंडळी. कान देऊ नाही का? एक शेतकरी आपला बैल घेऊन गावाकडे निघाला. एकच बैल गाडीला जोडलेला होता. संध्याकाळची वेळ होती. गाव जवळ आलं. गावात एक कोरडी विहीर होती. लाईट नसल्यामुळे दिसलंच नाही आणि बैल गेला विहिरीत धडामकन. धाडकन काय आवाज आला, सगळी माणसं जमा झाली. अरे म्हणे बैल पडला, बिचाऱ्याचा बैल पडला. कोणीतरी म्हटलं अरे बैल काढून घे. बैल काढायला 20,000 लागत होते. म्हणे बैल म्हातारा आहे, आत पडून मोडला पण आहे आणि काढायला 20 लागणार, विकला तर 20 येणार नाही याचे. शेतकरी म्हटलं माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीत, मी गरीब माणूस आहे. अरे म्हणे बैल काढून घे. शेतकरी म्हटला तसाच मरू दे आतमध्ये. लोक म्हटले काय निर्दयी माणूस आहे, ज्यानं तुझ्या शेतात राबला, तो त्याच्यावर हुकूमत गाजवली आणि आज म्हातारा झाला आणि विहिरीत पडला तर पडू दे म्हणतो.
अरे ते मरल आतमध्ये, सडल कुजल, गावात रोगराई पसरल. शेतकरी म्हटलं तुम्हाला गावाची काळजी, माझी कुठं काळजी? तुम्हाला एवढी गावाची काळजी आहे ते एक काम करा, सगळ्यांनी आपल्या घरचा कचरा आणून बैलावर टाका. शेतकऱ्याने लोकांना सांगेपर्यंत दम, लोक निर्दयपणे घरातला कचरा आणत होते आणि बैलाच्या अंगावर टाकत होते. खाली विहिरीत बैल होता, विहीर कोरडी होती, त्यात बैल उभा होता. वरनं लोक कचरा टाकायचे, कारण बैल काढायला कोणीच धजत नव्हतं किंवा पुढे होत नव्हतं, कोण पैसे खर्च करायला तयार नव्हतं. वरनं कचरा टाकायचे, कचरा वरनं पडला. बैल, घोडा, गाढव कोणतंही जनावर असू द्या, त्यांना माशी सुद्धा सहन होत नाही, पाठीवर कचरा कधी सहन करतील. वरनं अंगावर कचरा पडला की बैल अंग झटकायचा, अंग झटकलं की कचरा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. लोक म्हटले हे दबच ना खाली. लोक गाड्या भरून भरून आणायला लागले कचरा, गाडी भरून आण. लोक फक्त डालोच्या कामाला, डालो डालो डालो. बैल खाली अंग झटकायचा, कचरा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. पाहता पाहता विहीर अर्धी गच्च भरली कचऱ्यानं, पण बैल काही दबला नाही. लोक म्हटले मोहीम थांबवायचीच नाही, मोहीम चालू राहू द्या डालोची. कचरा आणायचे, बैलाच्या अंगावर टाकायचे. पाहता पाहता विहीर गच्च भरली, बैल बाहेर आला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. दृष्टांत तर संपला. आता ऐका, दृष्टांत संपला दाभाडी. आणि या दृष्टांतातून शिकायचं काय? निंदेचा कचरा जग आपल्या अंगावर टाकणारच आहे. तुम्ही किती चांगलं करा, चुकीचं करा, चांगली कामं करत राहा. एखादं खूप जनहिताचं, समाजहिताचं तुम्ही काम केलंय, तरी पण काही ना काही त्यात खोड काढणार. जग आपल्या अंगावरती निंदेचा कचरा टाकणारच आहे. पण चांगलं काम करणार नाही एकच डोक्यात धरायचं, बैलासारखं अंग झटकायचं, कचरा खाली टाकायचा आणि आपण त्याच्यावर उभं राहायचं आणि पुढचा प्रवास करत राहायचा. तुम्ही चांगलं काम करत राहा, प्रवास करत राहा, यश तुमच्या हाताला. आणि तुम्ही यशाच्या शिखरावर गेले ना, मग ते निंदक तुम्हाला खालून पाहतील. जय हरी, थांबा, अरे गेले ते पुढे आपल्या, तुम्ही फक्त मागेच राहा, त्यांना पाहत राहा फक्त. म्हणून चांगलं काम करणारानं दुर्लक्ष करायचं या सगळ्या गोष्टीकडे. आपण चांगलं काम करतोय ना, हा विश्वास आपल्याला पाहिजे. महाराज म्हणतात काळजी करू नको बाई, तू का म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही परतून निश्चिंत राहा. प्रेमानं भजन करू विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ताली वाजवा सगळे.